नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्हा तेव्हापासून खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावेळेसपासून त्यांचे समर्थक असलेल्या नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि विविध पदाधिकाऱ्यांना तळ्यात की मळ्यात अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. परवा कळंब नगर परिषदेच्या जवळपास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पक्षत्याग करत थेट भाजपतच प्रवेश केला आहे. दोन्हीही दादा नको, तिसरा दादा आपला असं म्हणत त्यांनी थेट राणा जगजितसिंह पाटील यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. आता धाराशिव नगर परिषदेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 नगरसेवक आहेत, त्यांची ही मनस्थिती चलबिचल अशी आहे. नेमकं कोणाबरोबर राहावं, मूळ पक्षात राहावं की शिवसेनेत गेलेल्या खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबरोबर जावं की तिसरा मार्ग स्वीकारावा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि त्यातूनच काल एक सोशल मीडियावर आणि जे यूट्यूब न्यूज चॅनल आहेत त्यांच्यावरून बातमी प्रसारित दिवसभर होत होती. ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 5 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहे. त्यांचा फोन लागत नाही, त्यांचा संपर्क होत नाही आणि हे सर्वजण मुंबईला गेले आहेत. आणि आज मुंबईत ते भाजपत प्रवेश करतील असंही त्या वृत्तात म्हटलेलं होतं. खरं काय खोटं काय हे 5 नगरसेवक त्यांनाच माहीत असणार आहे. मात्र कालपासून ते धाराशिव शहरात दिसत नाहीत आणि अनेकांनी त्यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याशी संपर्क होत नाही असंच दिसून आलेलं आहे. मग खरंच हे 5ही नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करत भाजपचं कमळ मशाल खाली ठेवून भाजपचं कमळ हाती घेतात की काय, अशी चर्चा संपूर्ण शहरात सध्या सुरू आहे. हे 5 नगरसेवक कोण असतील याचंही लोक हे जातात. कोणी सांगतात सचिन राजेभाऊ पवार असतील, नाना घाडगे असतील, उमरे असतील, प्रत्येकाच्या तोंडून वेगवेगळी नावं ऐकायला मिळतात. पण खरं कोण ते 5 जण मुंबईत काल गेलेले आहेत आणि ते खरंच आज भाजपत प्रवेश करणार का, हे आता आज दुपारनंतर स्पष्ट होईल. या सर्व नगरसेवकांची एकत्र मोठ बांधण्याचं काम हे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्या मातोश्री अर्चना, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील या सर्वांनी मिळून त्यांची मोठ बांधली आहे अशी एक चर्चा आहे. आणि काहीजणं दबक्या आवाजात का होईना काहीतरी व्यवहार ठरला आहे की काय असंही म्हणतात. खरं खोटं मल्हार पाटील आणि ते 5 नगरसेवकांचा मात्र काहीतरी धाराशिव नगरपालिकेच्या ह्याच्यात घडणार हे मात्र नक्की आहे. आणि ते आज दुपारनंतर आपल्याला स्पष्ट झालेलं पण दिसेल. विकास निधी हवा, त्यासाठी आपण सत्ताधाऱ्यांबरोबर जावं अशी मानसिकता त्या नगरसेवकांची पण असावी. पण अगोदरच जी धाराशिव नगर परिषदेवर सत्ता गाजवत सत्तेत असलेलं भाजप यांच्याकडंच एवढे नगरसेवक आहेत की हे 5 जाऊन अजून त्यात काय
बदल घडवणार हा धाराशिव नगरीच्या सुज्ञ मतदारांना नागरिकांना प्रश्नच पडलेला आहे. पण या 5 नगरसेवकांनी जर निर्णय भाजपबरोबर जायचा घेतला असेल तर तो त्यांच्या निर्णयाला आडकाठी आणण्यात आता ओमप्रकाश राजे निंबाळकर किंवा कैलास घाडगे पाटील यशस्वी ठरतात का? काही 5ही नगरसेवक भाजपत सामील होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे. देशाचे संरक्षण करणारे जवान ऊन, वारा, थंडी, पाऊस या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करत असतात आणि या सैनिक बांधवांना रक्षापौर्णिमेनिमित्त राख्या पाठवण्याचं अनेक शालेय विद्यार्थिनींनी ठरवलेलं आहे. त्यातूनच आढाळा तालुका, कळंब जिल्हा, धाराशिव येथील प्राथमिक शाळेतील मुलींनी टाकाऊ वस्तू म्हणजे जीर्ण झालेल्या साड्या, वापरात न आणत असलेल्या साड्या, इतर टाकाऊ वस्तूपासून सुंदर अशा राख्या बनवलेल्या असून त्या मुली या राख्या सीमेवर असलेल्या जवानांना पोस्टाद्वारे पाठवणार असून ते जवानही या लहान भगिनींनी पाठवलेल्या राख्या हातात बांधून रक्षापौर्णिमा साजरी करतील असं चित्र आहे. आढाळा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कट यांनी या मुलींना प्रोत्साहित केलं. त्यातून मग ह्या मुलींनी आपलं कौशल्य पणाला लावलं आणि टाकाऊ वस्तूपासून सुंदर अशा राख्या बनवलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ पण आपण यासोबत देतो. वर्गात कुणी बसू नका, इथे खाली बसा. बसा खाली बस. दिवस 10 ते 15 दिवस पावसानं दडी मारल्यानंतर गेल्या 2 दिवसात थोडंफार का होईना तुरळक असा पाऊस धाराशिव शहर परिसरात आणि जिल्ह्यात पडत असल्याचं आता पडत आहे असं
पडत आहे. या पावसामुळं फार पाण्याचा साठा वगैरे होणार नाही. मात्र ज्यांनी रबीची पेरणी खरीपाची पेरणी केलेली आहे आणि खरीपाची पिकं आता की चांगली त्याची वाढ झालेली आहे, परंतु पावसाअभावी ती सुकण्याच्या स्थितीत होती, त्या पिकांसाठी हा पाऊस जीवनदायी ठरतोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता हवामान अभ्यासकाचा आणि हवामान खात्याचा साधारण 25 ऑगस्टपासून परत जोरदार पाऊस सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. आता हे सगळं निसर्ग चक्रावर अवलंबून असणार आहे आणि या निसर्गाच्या आगळ्यावेगळ्या वागण्यामुळंच काल सकाळी 9:30च्या दरम्यान धाराशिव शहरात परत भूगर्भातील आवाज जाणवला. काहींच्या घराची तावदानं पण हल्ल्याचं सांगितली जाते. तर शेल्फवर लावलेली भांडी वगैरेही खाली पडल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर जवळपास 150 दिवसाच्या कालावधीत धाराशिव शहर आणि परिसरात जवळपास 18 वेळेस भूगर्भातून असे गूढ आवाज आल्याचं लोक सांगतात. मग हे आवाज का येतात, कशामुळे येतात, याचं भूवैज्ञानिकांनी संशोधन केलं पाहिजे. नेमकं हे का घडतं, तर काहींच्या मते भूगर्भातील पाण्याची पातळी खालावलेली आहे आणि त्यामुळं जे पाण्याचा संचय तेवढ्या ह्याच्यात भूगर्भात होत होता, पाण्याचा संचय कमी झाल्यामुळं जी पोकळी निर्माण झाली आहे, त्या पोकळीत हवेमुळं काहीतरी घडतं आणि त्यामुळंच भूगर्भात आपल्याला हे आवाज जाणवत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. असो, यावर मात्र वैज्ञानिकांनी संशोधन करणं जरुरीचं आहे आणि या परिसरातील लोकात जी भीतीची भावना निर्माण होऊ लागलेली आहे ती होऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.